व्यापाऱ्यांचा मका मोठ्या प्रमाणामध्ये मका खरेदी केंद्रांवर हा खरेदी होतो। बिचारा शेतकरी आज मका बाजारामध्ये 1400 रुपयांनी विकला जातो आणि शासनाच्या हमी भावाने 2400 रुपयांनी घेतो आपण। या लालसेपोटी बिचारा शेतकरी व्यापारी त्याच्या नावावर मका विकतात आणि त्या शेतकऱ्याला फक्त काहीतरी तोडकी रक्कम देऊन 50-100 रुपये पर क्विंटल देऊन त्याचा वापर त्याच्या सातबाऱ्याचा करता। माजी मंत्री महोदयांना ही विनंती आहे, या सदर प्रकरणी ते 5ही ट्रॅक्टर जप्त झालेत, मक्याच्या गोण्या सर्व जप्त झाल्यात। सन्माननीय तहसीलदारांनी तिथे पंचनामे केलेत। मी स्वतः कलेक्टर महोदयांना भेटलो, तिथल्या डीएमओंना भेटलो, तिथल्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली असताना ही सर्व एकमेकांची मिलीभगत वाटती आहे। ही सगळी जबाबदारी जी आहे जिल्हा पणन अधिकारी नाशिक जे आहे त्यांची ही सगळी जबाबदारी आहे की त्यांना आपण उद्दिष्ट दिलं, त्यांना आपण बारदानं दिली, त्यांना सगळ्या गोष्टी दिल्यानंतर ह्या तक्रारी यायलाच नको आहे, पण तरी सुद्धा अशा तक्रारी येत आहेत, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे। म्हणून हे जे जिल्हा पणन अधिकारी आहेत नाशिक यांना त्वरित निलंबित करण्यात येईल आणि उच्च अधिकाऱ्यांतर्फे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जे जे दोषी आहेत त्यांच्यावर फौजदारी करण्यात येईल।